भारतीय संविधानातील कलम 3 आपल्याला बघायचं आहे. याच्यामध्ये राज्यांची निर्मिती, त्याचबरोबर सीमाबद्दल म्हणजे थोडक्यात जे काही आपण बॉर्डर जे आहेत ना राज्यांच्या त्याच्या बाबतीमध्ये सुधारणा करण्यासंदर्भात कलम 3 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. याला इंटरनल मॉडिफिकेशन पण आपण म्हणू शकतो. संसद नवीन राज्य निर्माण करू शकते किंवा विद्यमान राज्यांचे विभाजन करू शकते. समजा संसदेला असं वाटलं एखादं पर्टिक्युलर राज्य असेल, तर त्या राज्यातून एक भाग वेगळा करून त्याचं सेपरेट राज्य तयार करायचं असेल, तरी ते संसदेच्या माध्यमातून केलं जाऊ शकतं बघा. जसं आत्ताच्या घडीला ज्या नवीन राज्यांची निर्मिती होत असेल, तर त्याचा संपूर्ण श्रेय जे संसदेला जातं. दुसरी गोष्ट, एखाद्या राज्याचं नाव बदलायचं असेल किंवा राज्यांच्या सीमामध्ये जरी बदल करायचा असेल, तरी तो संसदेच्या माध्यमातून केला जातो. पण हे करत असताना संबंधित राज्याच्या विधानसभेचा अभिप्राय घेणं हे काय असतं तर आवश्यक असतं, बट बंधनकारक नाहीये. त्यांचा अभिप्राय जो आहे तो जो आपण सामान्य बहुमताने घेऊ शकतो बघा. ठीक आहे. हे कलम 3 मध्ये सांगण्यात आलं आहे.